या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अर्थसंकल्प सादर झाला। 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाही। बजेटमधलं सगळ्यात पहिल्या टप्प्यातलं पहिलं वाक्य, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी। 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर लागणार नाही। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प, अर्थसंकल्पातली ही सगळ्यात मोठी घोषणा। हा अर्थसंकल्प नेमका कसा होता, कुठल्या स्तरातल्या लोकांसाठी, कुणासाठी तो चांगला ठरला, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाहीये। ज्यांना 12 लाखापर्यंत पगार असेल त्यांना आता कर लागणार नाही। नोकरदारांकरता हा सगळ्यात सरकारचा मोठा निर्णय आहे। या व्यतिरिक्त या बजेटमध्ये काय काय आहे, कुणाकरता हे बजेट चांगलं ठरलं, कुणाकरता हे थोडं निराशाजनक ठरलं, या सगळ्यावर आपल्याला बोलायचं आहे। 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता 70,000ची सूट मिळणार आहे। 25 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट मिळणार आहे। बजेट जेव्हा सादर होत असतं त्या बजेटकडे फक्त आणि फक्त सगळ्यात पहिले आपण बघतो ते करप्रणालीचं नियोजन कसं केलेलं आहे त्या दृष्टीने बघतो। आणि त्यातली पहिली सगळ्यात मोठी बातमी, आता यात सुद्धा 12 लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त केलं आहे। यात काही गोम आहे का सरसकट सगळ्यांना याचा फायदा होणार आहे, हे सगळं आपल्याला सविस्तरपणे बोलायचं आहे। पण जर अर्थसंकल्प बघितल्यावर त्यातलं विशेष काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तेच आहे की 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाहीये। कर प्रणाली व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या सेक्टर्समध्ये काय काय दिलं गेलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्प सांगण्यापूर्वी सुरुवातच अशी केली की 6 वेगवेगळे मुद्दे ज्याच्यावर हा अर्थसंकल्प आधारलेला असेल। महिन्याला 1 लाख उत्पन्न असेल तर कोणताही कर नाही। कर प्रणाली संदर्भात माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सविस्तरपणे स्पष्ट केलेल्या आहेत काही गोष्टी। आता याचे जेव्हा आपल्याला विवेचन करायचं असेल, विश्लेषण करायचं असेल, तेव्हा काय गोष्टी समोर येतात, आपल्या तज्ञांकडून काय यातून बाहेर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। न्यूज 18 लोकमतवर अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज आपण बघणार आहात। आपण मान्यवरांशी संवाद साधणार आहोत। अर्थतज्ञ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये कुणाकरता काय आलेलं आहे, काय महाग झालंय, काय स्वस्त झालंय, या सगळ्याचे अपडेट्स काही क्षणात आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघायला मिळतील। पण जर उल्लेखनीय गोष्ट या अर्थसंकल्पातली कुठली असं जर म्हणायचं झालं तर करप्रणाली संदर्भात काय विशेष आहे ते आपण स्क्रीनवर बघतोय। सगळ्यांचं लक्ष करप्रणालीकडेच असतं आणि खास करून जो नोकरदार वर्ग आहे तो बजेट जर बघायचं तर बजेटमधला करप्रणालीचा जो भाग असतो, जो सेकंड सेगमेंटमध्ये येतो, तो विशेष करून बघितला जातो आणि त्यामुळे त्याचेच अपडेट्स आता आपण स्क्रीनवर बघता आहात। पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणत्या कोणत्या विभागाला काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत ते आपण काही क्षणामध्ये बघूया आणि त्याचं विवेचन सुद्धा करूया। 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाहीये। 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70,000ची सूट असेल। 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट असणार आहे। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळ्या सूचना दिल्या गेल्यात, वेगवेगळ्या मागण्या होत्या, त्यानुसार आपल्याला या बजेटमध्ये काय मिळालंय, काय नाही मिळालं हे बघता येईल। शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि वेगवेगळ्या संरक्षण क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या विभागांना काय तरतुदी केल्या गेल्यात ते आपण बघतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बरोबर 11 वाजता अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच त्या म्हणाल्या की वेगवेगळे 6 टप्पे आहेत। या 6 टप्प्यांवर, या 6 मुद्द्यांवर अवलंबून हे बजेट असेल।
तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा दिवस, कारण आज बजेट 2025-26 हा सादर झालेला आहे आणि सगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण म्हणजे 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. तर आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. त्याचबरोबर हा जो अर्थसंकल्प सादर झाला आहे मागील तासाभरापासून, दीड तासापासून असं म्हणता येईल, दीड तास अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला हा जो रेकॉर्ड त्यांचा एक म्हणावा लागेल 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करत होत्या आणि त्यानंतर या अर्थसंकल्पाचा अर्थ नेमका काय आहे आणि सामान्यांना याच्यातून नेमकं काय मिळणार. महाराष्ट्र राज्य, ज्या राज्यानं विधानसभेमध्ये भरभरून मतदान दिलेलं आहे भाजप महायुती सरकारला, त्यांना नेमकं काय मिळालंय. तर याचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत अमित हावरे सर आणि त्याचबरोबर श्रीकांत लिमये सर हे बसलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि मला वाटतं की तुम्ही मागील दीड तासापासून अर्थमंत्री जे काही मुद्दे मांडत होत्या, ज्या घोषणा करत होत्या, ते सगळं राईट डाऊन करत होतात. मी सगळ्यात आधी जाईन हावरे सरांकडे. सर, मला एक सांगा की हा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या लोकांना, याचा अर्थ नेमका काय आहे, कसा आहे हा अर्थसंकल्प आपल्या सर्वसामान्यांसाठी. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या बजेटची खूप लोकांकडून उत्सुकता होती, बऱ्याचशा अपेक्षा होत्या, एस्पेशली बिकॉज ही एक रेकॉर्ड म्हणजे एक थर्ड टाइम जी मोदी गव्हर्नमेंट आहे आणि यावेळेस एस्पेशली लोकांना उत्सुकता होती की आपल्याला काहीतरी मिळेल. बट लेट मी टेल यू, मोदी गव्हर्नमेंट हॅज नॉट डिसअपॉइंटेड ॲट ऑल. बरोबर आहे. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आपल्याला भेटलेला आहे तो मिडल क्लासला भेटलेला आहे, इन्कम टॅक्स मध्ये भेटलेला आहे. एस्पेशली म्हणजे रुमर्स चालू होते की 10 लाखांपर्यंत बहुतेक इन्कम टॅक्स एक्झम्पशनची लिमिट जाऊ शकते. काही अर्थतज्ञ म्हणत होते नाही 10 लाख बहुतेक जाणार नाही, सरकार थोडं टाईट होईल, 9 पर्यंत जाईल, 8. पण मोदी गव्हर्नमेंटने स्टेडियमच्या बाहेर 6 मारलेला आहे की 10चे जे 12 केलेले आहे तो 6 नाही, तो 12 त्याला म्हणता येईल, असा मोदी गव्हर्नमेंटने मारलेला आहे. आणि 12 लाखापर्यंत म्हणजे जी 7 लाख ते 12 लाख ही जी जंप आहे, मेजॉरिटी ऑफ द वर्किंग मिडल क्लास जे आपण म्हणू शकतो, मेजॉरिटी ऑफ द यंग प्रोफेशनल्स जे म्हणू शकतो, तर या लिमिटमध्ये साधारण 50,000 ते 1 लाख रुपये पर मंथ ही जी कमाई करणारी लोक आहेत, ह्या सगळ्यांना मोदी गव्हर्नमेंट कडून टॅक्स मध्ये खूप मोठी दिलासा भेटलेली आहे. आणि दिस इज द मेजॉरिटी ऑफ आवर पॉप्युलेशन, दिस इज द मेजॉरिटी ऑफ आवर अर्निंग मेंबर्स. आणि हे सगळे जे आहेत आपल्या सोसायटी मधले डिसिजन मेकर्स आहेत, आपल्या सोसायटीमध्ये इम्पॅक्ट जे जीडीपी मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देतात, अशी सगळ्या जो पॉप्युलेशन आहे, हा वर्ग आहे, ह्यांना मला वाटतं खूप मोठा इम्पॅक्ट मोदी गव्हर्नमेंटने दिलाय. सो दॅट इज द सेंट्रल थीम. बऱ्याचशा गोष्टी आहेत, हाऊसिंग इंडस्ट्रीसाठी काही आहे, अफोर्डेबल हाऊसिंगसाठी आहे, इतर म्हणजे शिपिंग इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे कॉस्ट कमी होणार आहे, टॅक्स कमी होणार आहे, असं पॉझिटिव्ह एक बजेट म्हणता येईल. पण हा जो इन्कम टॅक्स वरती जो त्यांनी आपल्याला बेनिफिट दिलेला आहे, दिस इज अनप्रेसिडेंटेड, अनएक्सपेक्टेड, इट इज सरप्राइझिंगली म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स असं म्हणता येईल. निश्चितच हावरे सर, बियॉन्ड एक्सपेक्टेशन एक सुखद धक्का म्हणता येईल या सर्वांना. सर, आता लिमये सर तुमच्याकडे मी येते. खरं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक सुखद धक्का दिलेला आहे बऱ्याचशा सेक्टर्सला, जे मंदीचं सावट सगळ्या जगावर आहे, अशामध्ये एक चांगल्या पद्धतीचा जो अर्थसंकल्प म्हणता येईल तो सादर केलेला आहे. तर मी जसं सांगितलं की मंदीचं सावट आहे जगावर आणि त्याच्यात आता ट्रम्प सरकार आलेलं आहे US मध्ये आणि त्यांच्याकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत, आम्ही हे टेरिफ लावू, ते टेरिफ लावू, एक्सपोर्टला सुद्धा, एक्सपोर्ट असेल किंवा इम्पोर्ट यालाही बूस्ट करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. तर या सगळ्यांसाठी, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जो अर्थसंकल्प आहे तो नेमका कसा आहे, कशा पद्धतीनं मदतगार साबित होईल. ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर हा मोदी गव्हर्नमेंट 3.0चा अर्थसंकल्प आहे आणि आत्ता तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे अपेक्षा निश्चितच होत्या. आतापर्यंत जर का तुम्ही पाहिलं असेल तर गेले 5-6 वर्ष कुठलेही टॅक्स स्लॅबमध्ये चेंज झालेले नव्हते आणि गेल्या वर्षी त्यांनी न्यू स्कीम एक लॉन्च केली होती जी बऱ्याच लोकांना फायदेशीर ठरली की ओल्ड स्कीमने आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला तर तो आणि न्यू स्कीमने केला तर, आणि तो ऑप्शन पण त्यांनी ओपन ठेवलेला की तुम्ही त्या स्कीममध्ये नोकरदार वर्गाने जिथे कमी टॅक्स असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. पण ही जी म्हणजे आमच्याकडे जेव्हा क्लायंट येतो त्यावेळेला जो एक आपण मध्यम वर्गीय जो म्हणतो, तर तो दरवेळेला आहे कसं म्हणतो की काय आम्हाला गव्हर्नमेंटकडनं काय मिळालं, आम्ही GST पण भरतो, आम्ही इन्कम टॅक्स पण भरतो. सो या बॅकग्राऊंडवरती आता जसं अनाऊन्समेंट झाली आहे की 12 लाखापर्यंतचा जो काय आपला इन्कम आहे
तो पूर्णतः करमुक्त केलेला आहे, टॅक्स फ्री केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली एक सांगितलेलं आहे की ज्याच्यावरती स्पेसिफाईड टॅक्स रेट आहे, उदाहरणार्थ कॅपिटल गेन्स टॅक्स, हा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा नाही आहे. तो सोडून 12 लाखापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा लागणार नाही आहे. आणि हे जे त्यांनी आत्ता बजेटमध्ये जे सांगितलं आहे की आत्ता जे आपण ऐकलं त्याच्यामध्ये जी न्यू टॅक्स रिजीम आहे, ज्याचं लिमिट पूर्वी 0 ते 3 लाख 0% म्हणजे 3 लाखापर्यंत एक्झम्पशन होतं, 3 लाख ते 7 लाख 5% होतं, 7 ते 10 लाख 10% होतं, 10 ते 12 लाख 15% होतं, 12 ते 15 लाख 20% होतं आणि 15 लाखाच्या पुढे 30%. सो हा त्यांनी स्लॅब 0 to 4 lakhs केला. म्हणजे आता 4 लाखापर्यंत स्ट्रेट अवे न्यू स्कीममध्ये सुद्धा टॅक्स लागणार नाही आहे. 4 लाख ते 8 लाख 5% लागेल, 8 लाख ते 12 लाख 12% लागेल, 12 ते 16 लाख 15% लागेल, 16 लाख ते 20 लाख 20%, 20 लाख ते 24 लाख 25% आणि 24 लाखाच्या पुढे 30%. सो आता जे पूर्वी लिमिट 15 लाख होतं, जे 30% होतं, ते आता डायरेक्ट 24 लाखापर्यंत वाढलं गेलंय. आणि जसं त्यांनी बजेटमध्ये ज्यावेळेला कॅल्क्युलेट करून आपल्याला एक थोडीशी आयडिया दिली की ज्यांचं उत्पन्न आता 12 लाखापर्यंत असेल ते गेल्या वर्षीपर्यंत जवळजवळ 80,000 रुपये टॅक्स भरत होते, त्यांना आता कुठलाही टॅक्स लागणार नाहीये.